तर मित्रांनो, भेसळीच्या या जमान्यामध्ये आपल्या ॲग्रीनर कंपनीने आणलेला आहे कोल्ड प्रेस ऑइल मिल। रिफाइंड ऑइल खाण्यापेक्षा नैसर्गिक ऑइल खा, त्यासाठी मित्रांनो आपल्या ॲग्रीनर कंपनीने आणले कोल्ड प्रेस। म्हणजे जुन्या जमान्यामध्ये जी लाकडी घाण्याचा वापर करून जे तेल खात होती ती लोक ज्या वर्षानुवर्ष जगत होती, 100 वर्ष जगत होती, हेच ते कारण आहे। लाकडी घाण्याचं जे तेल आहे ते खात होती। रिफाइंड ऑइल खाण्यापेक्षा हे नॅचरल ऑइल आहे, कधीही चांगलं आहे। यामध्ये बघू शकता हे मशीनचे आणलेलं आहे, ते पूर्णपणे आपलं जे कोल्ड प्रेस, यामध्ये बघू शकता की लाकडी घाण्याचा आपण वापर केलेला आहे। 20 किलोची कॅपॅसिटी आहे मित्रांनो। यामध्ये आपल्या 70 प्रकारच्या तेलबिया आहेत, त्या वापरून आपण तेल काढू शकतो। या व्हिडिओमध्ये बघू शकता की यामध्ये मोटर आणि गेअरबॉक्सचा फक्त वापर केलेला आहे। जुन्या काळामध्ये आपण बैलाचा वापर करत होतो, त्या जागी फक्त आपण हे फिरवण्यासाठी यामध्ये बघू शकता की गेअरबॉक्स आणि मोटरचा आपण वापर केलेला आहे। क्रॉम्प्टन ग्यूजची मोटर आहे मित्रांनो। 3 HP आणि 2 HP अशी दोन्ही मॉडेल आपण आणलेले आहे। 10 kg आणि 20 kg ची कॅपॅसिटी असणारे ह्या दोन्ही मशीन आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता की पूर्णपणे यामध्ये मेटल यामध्ये कुठंच नाही। यामध्ये बघू शकता की लाकडी घाण्याचा वापर करून हे मशीन तयार केलेलं आहे मित्रांनो। रिफाइंड ऑइल आहे, ते जे ऑइल आहे ते 400 डिग्री सेल्सिअसला तयार होतं आणि हे जे ऑइल आहे ते कोल्ड प्रेस म्हणजे 30 डिग्रीमध्ये हे तयार होतं। ज्यावेळी ऑइल बाहेर येतं त्यावेळी जर तुम्ही हात लावला तर ह्या ऑइलला आपल्याला कोणतंही गरम नसते, अतिशय थंडमध्ये हे ऑइल येते। 100% नैसर्गिक ऑइल आहे मित्रांनो। हे जे काय आहे ते नॅचरल खावा, रिफाइंड खाण्यापेक्षा वर्षानुवर्ष लोक जगण्यामागे हेच हे कारण आहे। आणि व्हिडिओमध्ये हे बघू शकता की 20 kg चे कॅपॅसिटीचे मशीन आहे। याला आपल्याला 3 पेजची आपली 3 HP ची मोटर, क्रॉम्प्टन ग्यूजची मोटर आपण बसवलेली आहे। आणि या व्हिडिओमध्ये बघू शकताय की लाकडी घाणा आपण वापरलेला आहे। त्यासोबत इकडे बघू शकताय की संपूर्णपणे फॉरवर्ड आणि रिव्हर्समध्ये आपण स्विच सुद्धा दिले आहेत। आणि हा जो यामध्ये आपला शेंगदाणा सुद्धाचं ऑइल काढू शकतोय, त्यासोबत मुंगफली आहे ते सुद्धा आपण काढू शकतो। आपल्या शेतकरी बांधवांची किंवा आपल्या घरगुती सुद्धा वापरण्यासाठी सिंगल फेजचं सुद्धा मित्रांनो मशीन आहे। 20 kg हे मशीन आहे। इकडे 10 kg आपण मशीन आणलं आहे। 2 फेज यामध्ये 2 HP मित्रांनो हे मशीन आहे। 3 फेजमध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकताय मशीन कसं आहे। यामध्ये सुद्धा आपण वूड वापर केलेला आहे। यामध्ये बघू शकताय की वूड चिपर कोल्ड प्रेसमध्ये हे सुद्धा मशीन आपण तयार केलेलं आहे। 2 HPचं ही मोटर आपण बसलेलं आहे। क्रॉम्प्टन ग्यूजची ही सुद्धा मोटर आहे। मोटर चांगल्या कंपनीची आहे, त्यामुळे मित्रांनो हे मशीन वर्षानुवर्ष तुम्हाला टिकणार आहे। आणि कंपनी आपल्याला ॲग्रीनर कंपनी तुम्हाला या मशीनला वॉरंटी सुद्धा देणार आहे। त्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही ऑइल मिल किंवा तेल घेण्याचा जर विचार करत असाल, हे मशीन कधीही बेस्ट आहे। याच्या मदतीनं आपण 70 प्रकारच्या तेलबिया आहेत। आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलं तर यामध्ये सोयाबीन आपण वापरतोय, सूर्यफूलचं आपण तेल खातो, म्हणजे खाद्यतेल आहे ते रिफाइंड ऑइल आहे। एक्सपेलर आपण वापरतो, एक्सपेलरचं जे ऑइल आहे ते 150 डिग्रीला तयार होते आणि रिफाइंड ऑइल आहे ते 400 डिग्रीला तयार होते। हे जे ऑइल आहे ते 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे कोल्ड प्रेसमध्ये हे ऑइल आहे ते आपण तयार होते। कोणत्याही प्रकारची फिल्टरची याला गरज नाही। 100% नैसर्गिक असं जे तेल आहे ते आपण काढून आपल्या खाद्यतेलामध्ये वापरू शकतो। तर मित्रांनो हे रिफाइंड ऑइल आणि बाकी जे एक्सपेलरचं ऑइल खाण्यापेक्षा आपलं जे नैसर्गिक खावा। घरच्या घरी जे आपल्या ज्या शेंगा आहेत, त्यामध्ये सोयाबीन आहे किंवा आपलं जे बाकी आपलं जे ऑइल आहे, मग तेलबी आहेत, जवस असेल, बदाम असेल, याचं सुद्धा आपण तेल काढून आपलं जे तेल आहे ते आपण खाद्यतेलासाठी वापरू शकतो। तर मित्रांनो हे मशीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्यवसायासाठी मशीन पाहिजे असेल सुद्धा आपण देऊ शकतो, कमर्शियलसाठी कसं आपल्या घरगुतीसाठी पाहिजे असेल ते सुद्धा देऊ शकतो। व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे। घर बसल्या सुद्धा हे तुम्ही काढू शकताय। आपल्या 4-5 गावामध्ये पंचकृषीसाठी हे मशीन बेस्ट आहे। घरगुती सुद्धा वापरू शकताय। सिंगल फेजचं सुद्धा मशीन आहे। फॉरवर्ड रिव्हर्समध्ये हे मित्रांनो 3 फेजचं मशीन आपण वापरू शकतो। तर ऑइल मिल घ्यायचा विचार करत असाल नक्की संपर्क करा। आणि मित्रांनो ह्या भेसळीच्या विषयापासून वाचण्यासाठी आपली ॲग्रीनर कंपनी नवनवीन मशिनरी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर नक्की संपर्क करा। लाईव्ह डेमो पाहिजे असेल तर आपल्या कंपनीला भेट द्या। आपली कंपनी ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारा अजिंक्य तारा साखर कारखान्याजवळ वेचले गावामध्ये आपली कंपनी आहे। कंपनीमध्ये येऊन खरेदी करू शकताय आणि घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करून तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकताय। मशीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। मशीनच्या लाईव्ह डेमोसाठी संपर्क करा ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारा। तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नव्या व्हिडिओसोबत। जय जवान जय किसान।